नमस्कार मित्रांनो. एका आय.टी. प्रोफेशनलकडून 4.5 एकरांच्या भव्य कृषी परिसंस्थाची म्हणजेच एका उत्तम इकोसिस्टमची निर्मिती कशी होऊ शकते, आजच्या या विश्लेषणात आपण एका अशाच आगळ्या-वेगळ्या फार्मचा वेध घेणार आहोत. माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या एका अवलियाने पुण्यात एक असा अद्भुत आणि स्वयंपूर्ण कृषी प्रकल्प उभा केलाय ना, जो केवळ शेती नसून निसर्ग आणि कल्पकतेचा एक अतिशय उत्तम नमुना आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? विभाग 1 पुणे इंटिग्रेटेड फार्म, विभाग 2 स्वयंचलित परिसंस्था, विभाग 3 बहुमजली पशुपालन व्यवस्था, विभाग 4 आर्थिक गणिते आणि सुरुवातीची आव्हाने आणि शेवटी विभाग 5 कृषी पर्यटन आणि फार्म लाईफ. चला लगेच सुरुवात करूया. विभाग 1 पुणे इंटिग्रेटेड फार्म, तंत्रज्ञान आणि शेतीचा संगम. तर नरेंद्र आणि शीतल यांच्या या भव्य फार्मची सुरुवातच मुळी निसर्गाच्या कुशीत होते. विचार करा, समोर दरीचे विलोभनीय दृश्य, खडखडणारे धबधबे आणि वाऱ्याच्या चक्क्यांनी वेढलेला हा परिसर. आय.टी. क्षेत्रात डेटा सिक्युरिटीचे काम करणाऱ्या नरेंद्र यांनी या 4.5 एकर जागेचे चक्क एका नंदनवनात आणि स्वयंपूर्ण परिसंस्थेत रूपांतर केले आहे. आता इथे एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो. शेळ्या आणि मासे मिळून आंब्याची बाग कशी फुलवतात? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? एकाच शेतात शेळ्या, मासे आणि फळबागा यांचे व्यवस्थापन कसं केलं जातं? एकात्मिक शेती म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंगचं हे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे, जिथे प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहे आणि परस्परांना पूरक म्हणून काम करतो. तुम्हाला माहितीये, या फार्मवर तब्बल 3,000हून अधिक झाडे लावली आहेत. आणि यात फक्त पारंपरिक पिके नाहीत, तर आंबा, नारळ, अवोकाडो आणि पॅशन फ्रूट अशी विविध फळझाडं आहेत. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या बागेला जगवण्यासाठी आणि खत देण्यासाठी कोणतीही कृत्रिम रसायने न वापरता इथल्याच परिसंस्थेचा वापर केला जातो. हे खरंच भारी आहे. विभाग 2 स्वयंचलित परिसंस्था, इकोसिस्टम इंजिन. पुढे जाऊया. या फार्मचा मुख्य गाभा म्हणजे येथील ही स्वयंचलित परिसंस्था. एवढा मोठा डोलारा उभा करताना सुरुवातीला पाण्याचा प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक होतं. त्यासाठी त्यांनी एक अतिशय प्रभावी तंत्र वापरलं. 2 किलोमीटर अंतरावरील धरणातून 7.5 हॉर्स पॉवरच्या पंपाद्वारे थेट फार्मवर पाणी आणलं जातं. हेच ताजे पाणी संपूर्ण 4.5 एकरांच्या पसाऱ्याला संजीवनी देतं आणि मुख्य तलावात साठवलं जातं. आता हे सर्व शून्य कचरा किंवा झिरो वेस्ट मॉडेलवर कसं चालतं ते पाहू. ही एक अचूक साखळी आहे. पहिल्या टप्प्यात शेळ्या आणि कोंबड्यांची विष्ठा गोळा होते. दुसऱ्या टप्प्यात हा एकत्रित कचरा तलावातील 8,000 तिलापिया माशांना नैसर्गिक खाद्य म्हणून दिला जातो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे माशांच्या तलावातील हे नैसर्गिक खत मिश्रित आणि पोषक पाणी पंपाद्वारे थेट बागेतील चऱ्यांमध्ये सोडलं जातं. म्हणजे बघा, झाडांना आवश्यक असणारं उत्तम दर्जाचं खत आपोआप मिळतंय. विभाग 3 बहुमजली पशुपालन व्यवस्था, जागेचा आणि कार्यक्षमतेचा योग्य वापर. आता या परिसंस्थेतील सर्वात लक्षवेधी आणि कल्पक वास्तुकलेचा नमुना पाहूया. येथील 2 मजली शेडची रचना किती कल्पकतेने केली आहे ते पहा. वरच्या मजल्यावर शेळ्यांसाठी चिंच आणि बाभळीच्या लाकडाची खास फ्लोरिंग केली आहे. यामुळे 2 फळ्यांमध्ये जागा राहते आणि शेळ्यांची विष्ठा थेट खाली पडते. आणि खाली तळमजल्यावर काय आहे, तर कोंबड्या, ज्या या विष्ठेचा आणि खाली पडलेल्या खाद्याचा थेट वापर करतात. या अचूक रचनेमुळे शेड स्वच्छ करण्याचं काम अत्यंत सोपं होतं आणि श्रमांची खूप मोठी बचत होते. एकदम स्मार्ट आयडिया. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या प्राण्यांच्या जाती आणि त्यांचं अर्थशास्त्र. शेळ्यांमध्ये राजस्थानची सोजत आणि कोटा, पंजाबची बीटल आणि स्थानिक गावराण अशा उच्च प्रतीच्या जाती पाळल्या आहेत, ज्यांना ईद आणि मटन मार्केटमध्ये मोठी मागणी असते. पोल्ट्रीमध्ये डीपी क्रॉस आणि देशी कोंबड्या आहेत, ज्यांचं एक अंड 10 रुपयांना आणि जिवंत कोंबडी 800 रुपयापर्यंत विकली जाते. यासोबतच तिलापिया माशांमधूनही स्थानिक बाजारात उत्तम उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला गेला आहे. विभाग 4 आर्थिक गणिते आणि सुरुवातीची आव्हाने, एक कठू वास्तव. आता हे सर्व ऐकायला आणि पाहायला जितकं भारी वाटतंय, तितकं ते प्रत्यक्षात उभं करणं सोपं नक्कीच नव्हतं. यामागचं आर्थिक गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जमीन खरेदी करण्यापासून ते ही संपूर्ण गुंतागुंतीची पायाभूत सुविधा उभी करण्यापर्यंत तब्बल 3 कोटी रुपयांची मोठी प्रारंभिक गुंतवणूक यात केली गेली आहे. हो, तब्बल 3 कोटी. हा प्रकल्प काही रातोरात उभा राहिलेला नाहीये. त्यामागे भक्कम आर्थिक नियोजन आहे. आणि केवळ पैसे ओतून प्रश्न सुटत नाहीत बरं का. सुरुवातीच्या काळात योग्य वैद्यकीय माहिती आणि अनुभवाभावी पहिल्या 8 शेळ्यांपैकी चक्क निम्म्या शेळ्या दगावल्या. शेडमधील व्हेंटिलेशन चुकल्याने कोंबड्यांना आजारांनी ग्रासलं आणि माशांच्या तलावात नकळत फंगस पसरून मोठं नुकसान झालं.
या सर्व ट्रायल आणि एररमधून हा फार्म उभा राहिला आहे. आज हा संपूर्ण डोलारा चालवण्याचा वार्षिक देखभाल खर्च जवळपास 30 ते 35 लाख रुपये इतका आहे. विभाग 5. कृषी पर्यटन आणि फार्म लाईफ. उत्पन्नाचा दुसरा मार्ग. या फार्मचं उत्पन्न फक्त शेती किंवा पशुपालनावर मर्यादित नाहीये. या 4.5 एकरांच्या निसर्गरम्य जागेचा वापर करून त्यांनी कृषी पर्यटनाचा एक सुंदर आणि मातीशी जोडलेला पर्याय विकसित केला आहे. इथे पर्यटकांसाठी जी घरे बनवली आहेत ना, त्यात सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही. गाईचे शेण, गूळ, चुना आणि मातीपासून पारंपरिक पद्धतीची घरे बनवली आहेत. यामुळे घरात नैसर्गिक थंडावा राहतो. त्यामुळे तिथे एसीची अजिबात गरज भासत नाही. यासोबतच धरणाच्या ताज्या पाण्याचे प्लंज पूल आणि तंबू लावण्यासाठी केलेले 10x10चे दगडी चौक हे सर्व कॉर्पोरेट रिट्रीट्स आणि कुटुंबांसाठी एक अस्सल अनुभव देतात. या प्रकल्पामागील संस्थापकांचा विचार त्यांच्या एका वाक्यात स्पष्ट होतो. ते म्हणतात, आम्हाला याचे जास्त व्यापारीकरण करायचे नाही, आम्हाला हे आवडते म्हणून आम्ही हे करतो. या जागेचं पूर्णपणे कमर्शियलायझेशन करण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. निसर्गाशी समतोल साधत केवळ नफ्यामागे न धावता स्वतःच्या छंदाचं आणि आवडीचं जतन करणं हीच यामागची खरी प्रेरणा आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच समोर येतो. निसर्गातील प्रत्येक घटकाचा एकमेकांसाठी वापर करणारी ही चक्रीय शेती निसंशयपणे भविष्याची गरज आहे. पण दुसरीकडे कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणुकीशिवाय आणि प्रचंड सुरुवातीच्या खर्चाशिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे एकात्मिक मॉडेल उभारणं खरोखरच शक्य आहे का, यावर सखोल विचार व्हायला हवा. एका कल्पक इंटिग्रेटेड फार्मची ही सफर इथेच संपते. अशाच आणखी रंजक आणि विश्लेषणात्मक माहितीसह पुन्हा भेटूया.